नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 25 जून 2026 रोजी गुरुवारी आहे. या दिवशी शुक्ल पक्षातील निर्जला एकादशी, याला आपण पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी असेही म्हणतो. लोक या एकादशीची खूप आतुरतेने वाट पाहतात. केवळ ही एक एकादशी केल्याने वर्षभरातील सर्व एकादशीचे पुण्यफळ हे मिळते. तसेच या एकादशीचे व्रत कोणी करू शकते. तर यंदाची ही एकादशी आहे तर ही ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी, जिला निर्जला एकादशी म्हणून आपण सर्वजण ओळखतो. तर ती यावर्षी 25 जून 2026ला गुरुवारच्या दिवशी आलेली आहे. एकादशी तिथी ही एक दिवस आधी सुरू होईल 25 तारखेला. तर आपल्याला व्रत उपवास करायचा आहे. पण ही तिथी 24 जून रोजी संध्याकाळी 6:12 ते सुरू होणार आहे आणि 25 जून रोजी रात्री 8:09 समाप्त होईल. तर एकादशीचे व्रत तुम्हाला 25 जूनच्या सूर्योदयापासूनच सुरू करून पुढील दिवशी म्हणजेच 26 जूनच्या सूर्योदयापर्यंत पाळायचे आहेत. यालाच आपण पूर्ण म्हणजे एकादशी मानत असतो. तर मी तुम्हाला 24 जूनची वेळ यासाठी सांगत आहे कारण 24 तारखेला संध्याकाळी 6 वाजल्यापासून एकादशी सुरू होत आहे. त्यामुळे 24 जून रोजी दुपारनंतरच तुम्ही भाताचे तांदळाचे सेवन करू नका, कारण तो भात आपल्या शरीरातच राहून जातो आणि जेव्हा एकादशी तिथी सुरू होते तेव्हा त्याचा दोष आपल्याला लागतो. तसेच अनेक लोक रात्री 12 वाजले की दिवस संपला असे समजून पाणी किंवा फळाचे सेवन करतात, पण ती तुमची कल्पना आहे. शास्त्रानुसार एकादशी सूर्योदयापासूनच ते पुढील सूर्योदयापर्यंत असते. या दिवशी मनुष्य जे काही स्नान म्हणजे गंगेत किंवा घरातील पाण्यात हर गंगे म्हणून केलेले स्नान, दान, जप, हवन करेल ते सर्व अक्षय होईल. अक्षय पुण्य म्हणजे जे कधीही नष्ट होत नाही. चला तर मग आता आपण जाणून घेऊया की निर्जला एकादशीचे व्रत कसे करावे, त्याचबरोबर या व्रताचे नियम काय आहेत, म्हणजेच कोणत्या नियमाचे पालन केले पाहिजे जेणेकरून आपल्याला या एकादशीचे पूर्ण फळ हे मिळणार असते. या व्रताची व्रत कथा काय आहे ज्यातून आपल्याला निर्जला एकादशीचे महात्म्य समजतं. तर या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण नक्की करा. तर आता आपण जाणून घेऊया. बघा, तर अगदी शास्त्रोक्त पद्धतीने निर्जला एकादशीचे व्रत नेमकं कसं केलं जातं याबद्दलची माहिती मी तुम्हाला देत आहे. तर पहा, दशमीला म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे, तसेच भोगविलासापासूनही दूर राहावे. आणि या दिवशी आपल्याला भगवंतासमोर अशा प्रकारे शुभ संकल्प केला पाहिजे की आज मी चोर, पाखंडी, दुराचारी व्यक्तीशी बोलणार नाही आणि कोणाचेही मन दुखवणार नाही. गाय, ब्राह्मण त्यांनासुद्धा फलाहार व अन्नादी देऊन प्रसन्न करेन आणि तसेच रात्री जागरण करून भजन कीर्तन करेल. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किंवा गुरु मंत्राचा जप करेन. रामकृष्ण, नारायण वगैरे विष्णूंच्या सहस्रनामाचा कंठाचे आभूषण बनवेन. असा शुभ संकल्प करून श्री विष्णूंचे स्मरण करून प्रार्थना करावी. त्याचप्रमाणे मौन, जप, शास्त्रपाठ, कीर्तन, रात्री जागरण वगैरे साधन एकादशी व्रतामध्ये विशेष लाभदायक ठरतात. एकादशीला अशुद्ध द्रव्ययुक्त पेय पदार्थांचे सेवन करू नये. कोल्ड ड्रिंक्स, फळांचे किंवा ज्यूस वगैरे, आईस्क्रीम, तळलेले पदार्थ वगैरे खाऊ नयेत. दोनदा जेवण करू नये. घरीच काढलेला फळांचा रस किंवा थोडे दूध किंवा पाण्यावर राहणे विशेष लाभदायक असते. व्रताचे 3 दिवसांमध्येच दशमी, एकादशी व द्वादशी काशाच्या भांड्यामध्ये जेवण करू नये. मांस, कांदा, लसूण, पालेभाजी, मसूर, नाचणी, उडीद, मध, तेल इत्यादीचे सेवन करू नये आणि जास्त पाणीसुद्धा पिऊ नये. एकादशी व्रताच्या पहिल्या दिवशी म्हणजे दशमीला व तिसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला हविष्यान्न पदार्थ जव, गहू, मूग, सदैव मीठ, जिरे, साखर, गाईचे तूप इत्यादीचे एकदा सेवन करावे. आंबे, द्राक्ष, केळी, बदाम, पिस्ते इत्यादी अमृत फळांचे सेवन केले पाहिजे. जुगार, निद्रापान, खाणे, परिनिंदा, कपट, चुगली, चोरी, हिंसा, मैथुन, क्रोध, खोटे बोलणे व इतर आपण म्हणजे अशा काही गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. चुकून एखाद्या निंदकाशी तुम्ही बोललात तर हा दोष दूर करण्यासाठी सूर्यनारायणाचे दर्शन करावे. तसेच धूपदीपाने श्रीहरीची पूजा करून क्षमा मागावी. एकादशीच्या दिवशी एखाद्या आपले जे कोणी नातेवाईक असेल किंवा मृत्यू झालेस त्या दिवशी व्रत करावे त्यांच्यासाठी व त्यांचे फळ संकल्प करून द्यावे. गंगेमध्ये
अस्थि विसर्जन केल्यानंतर एकादशीचे व्रत करून व्रताचे फळ त्यांना अर्पण केले पाहिजे. प्राणी मात्रांना अंतर्यामी परमात्म्याचे स्वरूप समजून कोणाशीही लबाडी कपट करू नये. कोणी आपला अपमान केला किंवा कटू वचन बोलले तरी चुकून सुद्धा क्रोध करू नये. संतोषाचे फळ सदैव गोड असते. मनामध्ये दयाभाव ठेवावा. या विधीने व्रत करणाऱ्याला उत्तम फळ मिळते. द्वादशीला ब्राह्मणांना सुद्धा बघा मिष्टान्न दक्षिणे इत्यादींना संतुष्ट करून प्रदक्षिणा घालावी. तसेच एकादशीला घरामध्ये झाडलोट करू नये. यामुळे किडे मुंग्या वगैरे सूक्ष्मजीवांच्या मृत्यूची भीती असते. एकादशीच्या दिवशी केस वगैरे कापू नये. सर्वांशी गोड बोलावे पण या दिवशी थोडे कमी बोलावे. जास्त बोललो तर यावेळेस काय होतं, शब्दसुद्धा काही गोष्टी आपण बोलून जातो. त्यामुळे सत्य बोलावे. या दिवशी कोळतीप्रमाणे अन्नदान करावे, परंतु कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये. म्हणजेच काय, व्रतादरम्यान आपल्याला परान्न टाळायचे आहे. प्रत्येक वस्तूमध्ये तुळशी दल टाकून भगवंताला नैवेद्य दाखवा. आता द्वादशीच्या दिवशी 26 जून रोजी काय करायचे ते ऐका. सकाळी स्नान करावे. त्यानंतर देवापुढे बसून पुरुष सूक्तच्या माध्यमातून देवाचे पूजन करावे. पुरुष सूक्ताने पूजन केल्यास भगवान अतिशय प्रसन्न होतात. एकादशी आणि द्वादशी दोन्ही दिवशी ही पूजा करावी. पूजा झाल्यावर पाण्याच्या घड्याचे दान करावे. घड्यात साखर टाकून तो झाकून पारण करण्यापूर्वीच दानाचा संकल्प करावा. व्रताचे पारणे करण्याचा विधी. द्वादशीला पूजेच्या जागी 7 फुट्यांचे 14 तुकडे करून 7 तुकडे आपल्या पाठीमागे फेकावे. माझी 7 जन्माची शारीरिक वाचिक व मानसिक पापे नष्ट झाली अशी भावना करून 7 ओंजळी पाणी प्यावे आणि 7 फुटाने खाऊन व्रत सोडावे. पारण करण्याची वेळ 26 जून रोजी सकाळी सूर्योदयापासून असते. सकाळी 8:13 दरम्यान तुम्हाला पारण करायचे आहे. याच वेळेमध्ये व्रत आपल्याला सोडायचे आहे. या दिवशी सुवर्णदान, अन्नदान, वस्त्रदान हे सर्व अक्षय होते. काही लोक म्हणतात की एकादशीला अन्नदान करू नये, पण बघा व्यासमुनी सांगतात की अन्नदान करू शकता. मात्र हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्याला अन्न देत आहात त्याने ते अन्न शिजवून त्याच दिवशी खाऊ नये, नाहीतर तुम्हाला दोष लागेल. म्हणूनच शून्य ब्राह्मणाला किंवा जाणकार व्यक्तीला शिदा सामान कच्चे अन्न जसे की तांदूळ, गहू, डाळ, पीठ इत्यादी दान करावे. शिजवलेले अन्न देऊ नये. जुन्या काळातील लोकांना हे माहीत आहे. दान कुठे करावे, तर जर कोणी गरजू दान घेणारा नसेल तर तुम्ही हा घडा पिंपळाच्या झाडाजवळ एखाद्या मंदिरात, मठात किंवा आश्रमामध्ये जाऊन अर्पण करू शकता. घड्याच्या पाण्यामध्ये थोडे सोयीनुसार साखर किंवा गोड काहीतरी टाकावे. त्यावर दक्षिणा ठेवावी आणि घडावरून झाकून दान करावा. उघडा ठेवू नये. जर कोणीच नसेल तर पशुपक्ष्यांसाठी पिंपळाच्या झाडाखाली किंवा कुठेही ते पाणी ठेवावे, जेणेकरून त्यांची तृप्ती होईल आणि ते पुण्य तुम्हाला मिळेल. हे जलधेनू दान तुम्ही एकादशीला किंवा द्वादशीलाही करू शकता. म्हणूनच निर्जला एकादशी हे केवळ व्रत नाही तर आपल्या पितरांच्या मुक्तीचे आणि वैकुंठामध्ये जाण्याचे पासपोर्ट आहे. या दिवशी कमंडलू, छत्री, पादत्राणे, चप्पल, बूट यासारख्या उन्हाळ्यापासूनच वाचवणाऱ्या वस्तूंचे दान देखील करण्याचे वर्णन ग्रंथात आढळलेत. तर आता निर्जला एकादशीची सहजतेने कशी करावी ऐका. सकाळी सूर्योदयापूर्वी पोटभर पाणी प्यावे. आपल्या घरामध्ये जर देशी गाईचे तूप असेल तर सूर्योदयापूर्वीच 25 ते 50 ग्रॅम ते तूप कोमट पाण्यासोबतच प्यावे. त्यामुळे तहान भुकेची तीव्रता कमी होते. व्रत पूर्ण करणे आपल्याला सोपे जाईल. सूर्योदयापूर्वी लिंबू व खडीसाखर मिश्रित पाणी म्हणजेच लिंबू सरबत पिल्याने आपल्याला तहान कमी लागेल. दुपारी अथवा संध्याकाळी मुलतानी माती शरीराला लावून अर्धा ते 1 तास ठेवून मग आंघोळ केल्याने तहान आपल्याला लागतच नाही, त्रास होणार नाही तुम्हाला काहीच. मात्र मुलतानी मातीमध्ये पलशाची पावडर किंवा ताक, लिंबू अथवा कोणतीही एक वस्तू टाकल्यामुळे तहानाची तीव्रता खूप कमी होते. विनाकारण या दिवशी घरातून बाहेर जाऊ नका, म्हणजे तुमची धावपळ होणार नाही, घाम येणार नाही. जेवढा कमी घाम येईल तेवढी तहान कमी लागेल. शक्य असल्यास मौन ठेवा, जप ध्यान करा, सत्संग ऐका. निर्जला एकादशीला काय करावं आणि काय टाळावे तर पहा. या दिवशी गुळण्या अथवा आचमनाशिवाय तोंडामध्ये पाणी घेऊ नये, नाहीतर व्रतभंग होते. एकादशीच्या सूर्योदयापासूनच दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलत्याग केल्यास व्रत पूर्ण होते. द्वादशीला स्नानादीतून निवृत्त होऊन भोजन करावे. वर्षभरामध्ये जेवढ्या एकादशी असतात त्या सर्वांचे फळ निर्जला एकादशी केल्यामुळे मनुष्याला प्राप्त होत असते. यामध्ये थोडीही शंका नाही. भगवान केशवांनी म्हटले होते, जर मनुष्य मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापांमधून मुक्त होईल. मेरू पर्वतासमान पापे देखील या एकादशी व्रताच्या प्रभावाने भस्म होतात. जो मनुष्य या दिवशी पाण्याचे नियमाचे पालन करतो त्याला एका
प्रहारामध्येच कोटी कोटी सुवर्ण मुद्रा दान करण्याचे फळ प्राप्त होत असे म्हटलं जातं। मनुष्य निर्जला एकादशीच्या दिवशी प्राप्त पुण्य, स्नान, दान, जप, यज्ञ इत्यादी जे काही करतो ते सर्व अक्षय होते, हे भगवान श्रीकृष्णांचे कथन आहे। जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करतो तो पापांचे भोजन करतो, तो या लोकामध्ये चांडाळ समान आहे आणि मृत्यूनंतर दुर्गतीला प्राप्त होतो। जो मनुष्य एकादशीला उपवास करून दान करेल त्याला परमपदाची प्राप्ती होते। बुद्धिमान मनुष्याने आचमन आणि कुल्ला करण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपात पाणी ग्रहण तुम्ही करू नये, अन्यथा व्रत भंग होते। आचमन म्हणजे काय? जेव्हा आपण पूजा किंवा अनुष्ठान करायला बसतो तेव्हा शुद्धीसाठी जे आचमन केले जाते, माधवाय नमः, केशवाय नमः, जसं आपण हे पाणी तुम्ही ग्रहण करता त्याचप्रमाणे कुल्ला कधी करावा? जेव्हा आपण लघवी किंवा शौचास टॉयलेटमध्ये बाथरूमला वगैरे आपण जाऊन येतो तेव्हा हातपाय धुतो, त्यासोबतच कुल्ला केला पाहिजे, पण पाणी पोटात गेले नाही पाहिजे, हे लक्षात ठेवा। कुल्ला करण्याच्या नावाखाली अर्ध पाणी आता अर्ध बाहेर असं करू नका, म्हणजे अर्ध पाणी आतमध्ये अर्ध बाहेर असं करू नका आणि सारखा कुल्ला करत राहू नका। निर्जला एकादशी सुद्धा वर्षातून एकदाच येते, तिचं पुण्यफळ जे आहे तर ते अतिशय लाभदायक आहे। आपण जरी ही एकच एकादशी केली तरी आपल्याला वर्षभरातल्या संपूर्ण 24 एकादशी केल्याचे पुण्यफळ हे मिळत असतं, इतकी ती लाभदायक आहे। तर पहा, निर्जला एकादशी तिच्या नावातच काय आहे की आपल्याला पाणी न पिता हा उपवास करायचा असतो। थोडंसं कठीण हे व्रत असणार आहे, ज्यामुळे जे लोक आजारी असतात किंवा ज्यांना काही औषध उपचार चालू आहे किंवा ज्या महिला गरोदर आहेत किंवा अगदीच ज्यांना उपवास निघतच नाही त्यांनी एकादशीचा उपवास करू नका किंवा फळे दूध घेऊन मग हा उपवास तुम्ही करू शकता। आणि जी लोक शांत भावाने इंद्रियांवर नियंत्रण ठेवून दान, पुण्य, व्रत, उपवास आणि श्रीहरीची पूजा करतात, तसेच एकादशीच्या रात्री जागरण करतात, ते आपल्या येणाऱ्या 100 पिढ्यांचा आणि होऊन गेलेल्या 100 पिढ्यांचा पितरांचा उद्धार करतात आणि त्यांना भगवान वासुदेवांच्या परमधामात वैकुंठामध्ये पोहोचवतात। आता आपण कुरुक्षेत्राला जाऊन ग्रहण काळात स्नान श्राद्ध करण्याचा योग एकत्र येणे कठीण आहे, म्हणून केवळ या एकादशीच्या महात्म्य किंवा व्रत कथा ऐकावी, त्यानेही तुम्हाला खूप पुण्यफळ मिळणार। आणि हा व्हिडिओ व्रत कथेची नसून यामध्ये मी सर्व नियम, वेळ आणि विधीची माहिती दिली आहे, तर ही कथा तुम्हाला यूट्यूबला सुद्धा मिळून जाईल। तर हा व्हिडिओ शास्त्रांचा आधारावर बनवला आहे मी, तर यात कोणतीही मनाची गोष्ट नाही। ज्यांना याचा पूर्ण लाभ घ्यायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ पुन्हा नीट पहा, तर आता तुम्हाला समजलं असेल। तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, एक कमेंट नक्की करा। तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ। तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथे समजे धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।